नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग स्टार्टिंगला त्या 0.1% लोकांसाठी आहे ज्यांना उत्तर देणं जरा गरजेचं आहे किंवा ज्यांना सांगणं जरा गरजेचं आहे. बाकीचे माझे जे 99.99% लोक आहेत किंवा ऑडियन्स आहे जे मला मनापासून आपलं म्हणतात किंवा मनापासून कान पण धरतात आणि प्रेमाने पण सांगतात, तुम्हीही तुमचं मत खाली नक्की मांडून जा कमेंट्समध्ये. तर सगळ्यात आधी तर तब्येतीवरनं कलरवरनं बोलणाऱ्या लोकांसाठी तर मी बोलणं सोडूनच दिलं आहे, कारण काही खूप आहेत लोक, बट त्याच्यातलं पण एक स्पेशल आहे साहिल पोटे म्हणून. आता तर मी ब्लॉग काही केला आहे. तर साहिल प्लस ती काही जी 4-5 डोकी आहेत जी येतात त्यांना मी एवढंच सांगते की तुम्ही 4-5 लोक मला ते 4-5 व्ह्यूज देऊ नका, ज्याच्यामुळे माझ्यासारखी काम नसणारी एक यूट्यूबर तिला तुम्ही ते 5 व्ह्यूज देता, त्याच्यामुळे माझा अल्गोरिदम अजून फास्ट होतो. माझा तुमच्या 5 लोकांमुळे अजून 50 लोकांपर्यंत व्हिडिओ जातो. तर ते उपकार तुम्ही माझ्यावर करू नका. तो वेळ तुम्ही मेडिटेशनला वगैरे वापरा, म्हणजे तुमच्यातली विकृती थोडी जाईल. कट, तुमच्याशी मला जास्त बोलायचं नाही आहे. अदर दॅन दॅट काही कमेंट्स आहेत ज्या कंटिन्यू येत आहेत आणि वाईटही नाही आहेत, बट त्यावर बोलणं गरजेचं आहे. घरातल्या पसाऱ्यावर तर मी पण आधी पसारा म्हणायची, पण मला एका काकूंनीच सांगितलं होतं, आपलं सबस्क्रायबर आहेत, की हा पसारा नाही आहे, हे तुझ्या घराचं झालेलं गोकुळ किंवा नंदनवन आहे, त्यामुळे ती लहान आहे, तिला खेळू दे. त्याच्यामुळे पण आधी पसारा करायची. बट खरंच थंडी आहे, तिला बाहेर नेता येत नाही, ती घरात कंटिन्यू खेळते. तिला वस्तू ओतायला, इकडे तिकडे फेकायला, खेळायला, इकडनं तिकडे करायला आवडतं. त्याच्यामुळे माझ्या घरात पसारा असतो आणि मला त्याचं काहीही वाईट वाटत नाही. किचनमध्ये किती पसारा असतो. तर घरात काम करणारी गृहिणी असो, ऑफिसला जाणारी असो, घरात कामवाल्या येणाऱ्या मावशी असो ज्या स्वयंपाक करतात, किंवा हॉटेलमधला शेफ असो, किचन काउंटरवर नेहमी गर्दी असते. मी जेव्हा किचनमध्ये व्लॉग बनवते, तुमच्याशी बोलते, तेव्हा स्वयंपाक वगैरे जर काही करत असेल तर डेफिनेटली मसाल्याचा डबा, तुपाचा डबा, मिठाचा डबा, कापलेल्या भाज्या, थोडेसे कांद्याचे टरफलं वगैरे जे आहेत, जी रियालिटी आहे, जे माझ्याने आय थिंक घरातल्या प्रत्येक किचनमध्ये असतं. सकाळी 11 वाजता, सकाळी 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजता जेव्हा पण आपण स्वयंपाक करतो त्या गोष्टी असतात. तर तुम्हाला मी व्लॉग शूट करते म्हणून मी चकचक सगळं आवरून घेईल आणि माझ्या किचनमध्ये पसारा दिसणार नाही असं नाही आहे. जे दाखवते ते खरं दाखवते की असतं, म्हणजे की स्वयंपाक करताना नसतो. स्वयंपाक झाल्यानंतर माझा किचन वाटा नक्की नेहमी क्लीन असतो, दिवसातून 4 वेळेस मी तो क्लीन करते, बट स्वयंपाकाच्या वेळेस असतो, ती रियालिटी आहे, त्यामुळे मी त्यावर नाही बोलू शकत. देन तुझी भाषा किती गावठी आहे किंवा किती गावंढळ बोलते. मी पुणेरी शुद्ध मराठी नाही बोलू शकत. जे बोलतात अतिउत्तम. माझी आई स्वतः मराठीची, तिचं DED BED झालेलं आहे, त्याची प्राध्यापिका पण असते ती, पण तिने पुढे काही केलं नाही आहे. मी लहानपणापासून ज्या भागात वाढले आहेत ते शब्द येतात तोंडात आपोआप आणि ते आपण नाही चेंज करू शकत. मी व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहून नाही बसत. मी जनरली जसं घरात बोलते तसं बोलते. अशुद्ध नाही म्हणता येणार, बट असंच, म्हणजे मी लहानपणापासून आमच्या आजी बाबा आमच्याकडे होता, ते गावाकडचे होते, जे शब्द होते जे कानावर पडले ते बोलतो आणि त्यात काही वाईट नाही. त्याच्यात अपमान करून घेण्यासारखं की बापरे आपण गावठी बोलतो, मला आवडतं. म्हणजे मी गावठी बोलते किंवा माझी भाषेचा टोन त्या टाईप आहे, बट त्याचा अर्थ असा नाही की मी काही कमी आहे. आवडतं मला, मी करते. ज्यांना नाही आवडत, काही तर लोक आहे पाणी 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 परतत येतात, नाही होत. की जसं की तुम्ही बघाल की धुळ्याकडचे लोक आहेत ज्यांचा लचा ड होतो, आपण कंटिन्यू म्हणू शकतो, पण ते नाही म्हणत, बिकॉज ते लहानपणापासून असतं, ते आपण नाही चेंज करू शकत. आणि मी तर आत्ता तरी बऱ्यापैकी बोलते. लहानपणी मी दाराला कावड म्हणायची का कवाड म्हणायची, कारण माझी आजी तो शब्द वापरायची. कावड म्हणायचं मी त्याला, कावडला. बट ते असतं, ते आपण नाही चेंज करू शकत, ते रूट्स असतात आपले. सो मी ट्राय करते, बट मी फक्त तुम्हाला प्लीज करण्यासाठी की नाही अतिशय हे असं होतं, ते तसं हवं, हे पाहिजे, हे हवं, असं नाही होऊ शकत. जे आहे रिअल ते सांगते आहे. आणि अजून एक गोष्ट होती ज्याबद्दल पण मला बोलायचं होतं, की ही जी लग्नाची सिरीज चालू आहे, काही म्हणजे 0.1% लोकांना ती नाही आवडत आहे. की एक तर तू खूप लावण लावते असं त्यांचं झालं आहे, किंवा मग काल असं होतं की दादाला तरी ती खुश नाही झाली, बट दॅट्स द रियालिटी. मी तुम्हाला तेच सांगते, मी रियालिटी सांगते, मी खोटं नाही सांगत. ते सगळं गोडधोड शुगर कोटिंग करून आम्ही किती गोड राहिलो आहे पहिल्यापासून नाही. आम्ही पण खूप वाईट दिवस बघितलेत. वाईट दिवसपेक्षा जे एक नवरी किंवा एक नवीन बाईला अपेक्षित होतं घरात, या घरात आज माझ्याकडे सगळा संसार आहे. जेव्हा मी पहिल्यांदा आली होती महापोलांडून या घरात,
किचनमधल्या भांड्यांशिवाय आणि एका गादीशिवाय माझ्या घरात काहीच नव्हतं. टी व्ही, फ्रीज, कपाट, गादी काहीच नव्हतं. आणि हे सगळं उभं केलं आहे आणि ते एक असतं, जी एक आपली एक अपेक्षा असते की तिथे जाऊन ती पूर्ण नाही होत. मी त्याबद्दल बोलते. मी ती सिरीज सुरू केली. त्याच्या आधी मी फक्त सांगते की लग्नाच्या आधी काय काय झालेलं होतं, तुम्हाला पण लागेल. सो मी रियालिटी सांगते. मला उगाच शुगर कोट करून नाही, आम्ही खूप गोड गोड राहिलो मी आणि सगळं होतं, माझे दिवस इतके छान गेले. निखिल, आणि हे माझ्या साईडने नव्हतं, निखिलला पण माझा स्टार्टिंगला खूप त्रास झाला आहे. माझा पण स्वभाव तसा होता आणि मी तेच लग्नानंतरचं फील सांगायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे खरं खरं सांगते आणि खूप लोकांना आवडतं ते. म्हणजे माझे व्ह्यूज खूप वाढलेत त्याच्यामुळे. लोक रिलेट पण करते त्या गोष्टीला. पण जी काही 1-2 लोक आहेत ज्यांना असं वाटतं की ते चुकीचं आहे किंवा तू मुद्दामून सांगते, तर तसं नाही आहे. तुम्ही याचा ऑलरेडी एक व्लॉग पण मी अपलोड केला होता या रिलेटेड. सो तुम्ही तोही चेक करू शकता. एल्स जर तुम्ही इथे बघत असाल तर इथे कंटिन्यू करा. आणि जे ते तब्येतीवरनं किंवा मेकअपचा काय प्रॉब्लेम माहीत नाही. मी मेकअप आर्टिस्ट नाही आहे. मला जेवढा बेसिक जमतो तेवढा मी करते, जे मला दाखवता येतात. कारण तुम्हाला 1-2 लोकांना नसेल आवडत, बट खूप लोक जे कमेंट्स करतात की ताई दाखव, प्रॉडक्ट्स दाखव की तू काय यूज करते. मी दाखवते. मी इतकाही वाईट मेकअप करत नाही आणि इतकाही चांगला मेकअप करत नाही. पण एखाद्या कार्यक्रमाला घरी माझ्या ब्रँड शूटसाठी जे लागतं ते बेसिक येतं मला आणि बस मी ते शेअर करते. नाही आवडलं ओके गोष्ट आहे, बट त्यावर भूतनी, कोणी मेकअप करावा, कसे कपडे घालावे हे बोलण्याचा हक्क तुम्हाला पण नाही आहे. सो प्लीज, ह्या काही गोष्टी होत्या आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या, बट त्यावर मी खूप खोलात जाऊन बोलत नाही. बट जी ऑडियन्स आहे, तुम्ही पण खाली कमेंट करून सांगा की माझं काय चुकतं आहे, भाषेच्या बाबतीत चुकतं आहे, परत पसाऱ्याच्या बाबतीत चुकतं आहे. एक तर माझं असं होतं की बोलता बोलता एखादा शब्द माझा तोंडात पण राहतो. मी नाही चेंज करू शकत ते. मला खूप जणांनी सांगितलं ताई तू फास्ट बोलते. मी स्लो बोलायचा पण प्रयत्न करते आणि मी ते खूप पॉझिटिव्हली घेतलं होतं की यार आपण हळूहळू बोलूयात. बट ती रिअल लाईफमधली मी नाही आहे, त्याच्यामुळे होते माझी गडबड. बट मी ट्राय करते आहे. सो तुम्हाला काही सांगायचं पण असेल तर तुम्ही चांगल्या भाषेत सांगू शकता. ते सजेशन म्हणून मी घेऊ शकते. बट तुम्ही लिमिट क्रॉस नका करू आणि लिमिट क्रॉस करायपेक्षा आवडत नसेल तर नका बघू. तुमचा तो अमूल्य वेळ मला नका देऊ. माझ्याकडे खरंच खूप चांगलं ऑडियन्स आहे जो स्पष्ट किंवा चांगल्या भाषेत पण मला सांगू शकतं की तू इथे चुकली आहे, तू नाही चुकली आहे आणि मला त्यांच्यासोबतच पुढे जायला आवडेल. सो येस, मी मेकअप करून दुसऱ्याच गोष्टीसाठी बसली होती. बट आज तिला इन्शीर आलं तर म्हटलं बोलूयात ह्या गोष्टीवर. असो, आज आमच्याकडे खाली फेस्टिवल आहे, विंटर फेस्टिवल. खूप सारे स्टॉल लागणार आहे, त्यामुळे बघू मी काय खरेदी करते ते. तसं मला करायचं नाही आहे काही, बट आवडलंच काही. तर काल ना माझ्या मैत्रिणी जाऊन इथे सूर्यदत्ता कॉलेजच्या इथे हे लागलं आहे, एक्झिबिशन लागलं. तिथून त्या फुल मंगळसूत्र वगैरे घेऊन आला आहे, ज्या मला सकाळी फ्लॉन्ट करून दाखवत होत्या त्या. सो मी तिकडे पण एक चक्कर मारणार आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पण आज आहे एक्झिबिशन. तर बघूयात काय काय होतं आहे. स्टे ट्यून. आज माझी एक्सरसाइज झाली आहे. काल मी संध्याकाळी 5:30ला केलं होतं आणि आज सकाळी केलं. आज माझे पाय इतके जाम होते, मला काहीच करवत नव्हतं. बट दादा त्याने मला जाम केलं. त्याच्यानंतर मी वॉकला पण गेले. सो माझी सकाळ खूप अशी फ्रेश झालेली होती. आणि येस, माझे ब्रँड शूट होते ते पण आवरले. दिवस खूप कारणी लागतात सध्या. जे मागे मी म्हणायची ना डिप्रेस फील होतं, आता मी बऱ्यापैकी ओके फील करते आहे. अजून माझ्या डोक्यात थोड्या त्या गोष्टी पण मी करणार आहे. बट नाऊ आय एम टोटली ओके. बट ह्या गोष्टी सांगणं किंवा क्लिअर करणं खूप गरजेचं होतं. बट स्टे ट्यून, पुढच्या व्लॉगमध्ये मज्जा दाखवते. तर आम्हाला ना बाहेर जायचं होतं. सखीचा मी ड्रेस घालून दिलेला होता आणि ती बाहेर पळाली होती दरवाजा उघडला कारण पार्सल आलं होतं. तिथे ती तिच्या बाळाला सायकलवर बसवत होती, उतरवत होती. जसं मी तिला सायकलवर घेऊन फिरते ना, ती एक्झॅक्ट ते ट्राय करत होती. आणि तिला माहीत नव्हतं आम्ही शूट वगैरे करतो. ती तिच्याच धुंदीत होती, खालीवर. बट खूप कळतं लहान मुलांना. ती त्याला बसवायची, त्याच्यावरनं उतरायची, पुन्हा त्याला बसवायची. बाळ पडलं आहे का असं म्हणायची. मी तिचा व्हॉईस रेकॉर्ड नाही केला, बट ते इतकं क्यूट वाटत होतं आम्हाला बघताना की यार जबाबदारी असते लहान मुलांना पण. सखीच्या झोपेमुळे जरा लेट झालाय आम्हाला निघायला, बट ती उठली आहे. सखी इकडे बघ. सखी हाय कर सगळ्यांना. तिला खाली काय काय ते बघायचं आहे. सेफ आहे बाय द वे ते. निखिल पण गोड दिसतो कारण निखिल कटिंग करून आलाय न सांगता. आजकाल ब्लॉगिंगच्या भीतीने का होईना तो कटिंग करून येतो. काही संबंध नाही. मग तात्यांची भीती आहे वैयक्तिक. ठीक आहे, पण छान दिसतोय. चल हे बघ लिफ्ट आली. याच्यावरनं मी कमेंट्समध्ये फॉर शुअर बोलणे खाणार आहे, बट ॲक्च्युली सेफ आहे. हाय कर. थांब मला सखीचा ड्रेस दाखवते. मॅडम आमच्या पुढे असतात. सखी हाय कर सगळ्यांना.
ते सखीचं जे वरच्या डेनिम आहे ते पापाची चॉईस आहे आणि आतमधलं तुला माहिती आहे कशाचं आहे? हा? तू गौरीला ड्रेस घेतला होता बघ आपल्या मॅटर्निटी शूटला, ब्लॅक ड्रेस, त्याचं येते वरती, त्याचं शर्ट, त्याचं हे नाही आहे, स्कर्ट तिला बसत नाही, अजून मोठं होतं. मला घे ना बेटा, उभी राहा ना तू इथं. या बापलिकीच्या छान गमती जमती सुरू होत्या आणि मग आम्ही जाऊन पोहोचलो होतो. आमच्या इथे एक एक्झिबिशन सुरू आहे तिथे. गेल्या गेल्या पापाने लगेच सखीसाठी फ्रॉक वगैरे घ्यायला सुरुवात केली, कारण त्याला दुसरं काही सुचत नव्हतं. त्याच्यासाठीच टी शर्ट आणि फ्रॉक वगैरे चेक करत होता. मला काहीतरी घ्यायचं होतं, त्याच्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. नंतर त्याने घेऊन दिलं मला जे हवं होतं ते. सो मी थोडी ज्वेलरी घेतली. साड्या पण आम्हाला आवडल्या होत्या, बट ब्लाऊज पीसचा थोडा इश्यू होत होता, म्हणून मग तिथे नाही घेतलं. आणि खाली आमच्या बिल्डिंगमध्ये पण कार्निवल फेस्टिवल होता, त्याच्यामुळे मग तिथे पण छान असे स्टॉल लागलेले होते, गेमचे म्हणा, खाण्याचे म्हणा, किंवा लहान मुलांनी काही लावलेले. तर तिथे पण मजा मस्ती केली. सखीने आणि गोलूने तर भयंकर मस्ती केली. तर आलोय आम्ही एक्झिबिशनमधनं परत. मी हा स्वेटशर्ट घातलाय जो माझ्या नवऱ्याने मला US वरनं आणला होता, ज्याचा मुहूर्त लागत नव्हता, जो मला बसत नव्हता, पण आज बसलाय आणि मी घातलाय. शॉपिंग आम्ही खूप काही केली नाही आहे, मी थोडीफार केली आहे. मी 2 छोटे मंगळसूत्र घेतले आणि एक हार घेतलाय आणि सखीला 2 टी शर्ट घेतले. मला एक सांग, आपल्याकडे एवढी ज्वेलरी मला आवडते पडलेली, एवढी ज्वेलरी पडलेली, आणि एक मिनिट, प्रत्येक वेळेस ती घ्यायची काही गरज आहे का? याच्याबद्दल मला इतका इन्क्वायरी आला, मी इंस्टाला स्टोरी टाकली आहे. हे नकली मंगळसूत्र आहे, हे माझ्या मम्मीचं जे सखी स्पार्कल आहे, मम्मीचं आणि वहिनीचं, हे त्याच्यातलं आहे. 200 रुपयाचं आहे, जे मी मागच्या महिन्याभरापासून वापरतीये. तर हे सोन्याचं नाही आहे. मला आता कोणीच काही करून देणार नाही आणि आता आम्हाला काही सोनं नाणं घ्यायचं नाही. आता मला लोन फ्री व्हायचं आहे, कारण निखिल येस, लवकर लोन फ्री व्हायचं आहे. त्यामुळे आता सखी, अरे फक्त सखीला छुमछुम घ्यायची होती आज, तेवढी मात्र राहून गेलेली आहे. मी काय, आणि सखीसाठी 2 टी शर्ट घेतले. तिला तो रायनो खूप आवडतो, तर वरच्यावरच आहे. तो गेम घेतला होता मी पोरींना, काहीच नव्हतं खाली. आमच्या सोसायटीत एवढं काही एक्स्ट्रा नव्हतं, सो मी त्यांच्या, आणि जिराफ आहे, कारण की आम्हाला ॲनिमल्स खूप आवडतात. आम्ही टोटल कलर ब्लाइंड आहे, आम्हाला कलर फक्त पिंक कळतो. रायनो माझ्या आहे, हा जिराफ आहे. त्यांच्याकडे ना स्टोरी टेलिंगचे, जसे स्टोरीचे पण होते का रे, पूर्ण ते स्टोरी टेलिंगचे टी शर्ट ऍक्च्युली भारी येते, मस्त होते. आणि सखीला एक फ्रॉक घेतला मेन म्हणजे, तो खूप गोड आहे, तो दाखव. नवीन ब्रँड आहे, बट भारी वाटलं मला. छान, म्हणजे आम्हाला पण वेगळं वाटलं का ते त्यांच्याकडचं हे बघून. आणि निखिलला तर अशा गोष्टी खूप आवडतात, त्यामुळे ते घेतलंय. आणि निखिलच्या बोटाला आज काय लागलंय निखिल, दाखव. मला एक अर्जंट ब्रँड शूट होतं, माझं सगळं अप्रूव्ह झालं होतं. व्हॉइस थोडा मागे पुढे करायचा होता, त्याच्यासाठी मला शांतता हवी होती. आणि सखी मला खूप त्रास देत होती. सखीला आज कधी नव्हत आईवर खूप प्रेम होतो आलेलं होतं, त्यामुळे ती मला काहीच करू देत नव्हती. शेवटी निखिल तिला बसला की चल आपण लेनपेंट लावू, हे करू ते करू. मग तिने पापाचं बोट आणि पूर्ण पाय असं सगळं रंगवलंय. हा एक फ्रॉक आहे, हा तिला ना पूर्ण बसतोय, असं प्रॉपर प्युअर कॉटनचा आहे आणि आवडला आम्हाला. हा काहीतरी 500ला पडला, पण मस्त आहे. मला जे मंगळसूत्र मिळाले ते पण एकदम छान आहे, बट आता निखिल काय दाखवणार नाही. देतो का रे, मी दाखवू का? जायचं, आम्हाला बाहेर जायचं आहे आज. आम्हाला निखिल आणि अमोल भाऊजी बाहेर घेऊन चाललंय जेवायला, जे सखी आणि गोलू एकच गाडीत घेऊ. चल, मी आलो, गाडी त्रास देतील. हा चालतंय, चलो मी तुम्हाला त्या आल्यावर दाखवते. सखी निखिल चांदोरे ए सखी तनया निखिल चांदोरे. काय निखिल चांदोरे, पापाने तुला काय शिकवलंय? आम्हाला नुसतं हे असतं. हे बघ, मी चाललो आता, बाय. किती हुशार, पाहिजे उभं केलं बघ गेली. शिवजे झालं माझं, चला. तर असा काही संपला होता आमचा दिवस. काल रात्री शूट नाही करता आलं, आम्ही बाहेर गेलो होतो आणि यायला बरंच लेट झालं होतं, म्हणून नाही शूट केलं. तर म्हटलं आता व्लॉग एंड करूया, आजच मला पोस्ट करायचा आहे. सो तुम्हाला जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि एक मंगळसूत्र हे होतं त्याच्यापैकी जे मी आत्ता घातलं आहे, आय डोंट नो तुम्हाला कसं दिसतं, मे बी दुसरा ड्रेस घालेल तेव्हा दिसेल.
गाऊन मी डिच केला आज तुमच्यासाठी. सो जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.